मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की नोटांवर तिरप्या रेषा असतात. जसं नोटांची किंमत वाढते तसं या रेषाही वाढतात. नोटांवर या रेषा का दिलेल्या आहेत? बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नसतं. चला तर जाणून घेऊया. मित्रांनो, या रेषेला ब्लीड मार्क असे म्हणतात. नेत्रहीन व्यक्तींसाठी ही रेष तयार केलेली आहे. जेव्हा नेत्रहीन व्यक्ती या रेषेला स्पर्श करतो तेव्हा त्यांना लगेच कळतं ही नोट किती रुपयांची आहे. ही रेष बनवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे की नेत्रहीन लोकांना या नोटेची ओळख व्हावी, त्यामुळे ही रेष बनवण्यात आलेली आहे. कोणत्या नोटीवर किती रेषा असतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं उदाहरण सांगायचं झालं तर 100 रुपयाच्या नोटीवर दोन्ही बाजूंना 4 रेषा असतात. तसंच 200 रुपयाच्या नोटीवर दोन्ही बाजूंना 4 रेषा आणि त्याचसोबत 2 शून्यही असतात. तसंच 500 रुपयाच्या नोटीवर सुद्धा दोन्ही बाजूंना 5 रेषा असतात. जसं आता 2000 रुपयाची नोट बंद झालेली आहे, त्या नोटवर सुद्धा दोन्ही बाजूंना 7 रेषा होत्या. या रेषामुळे नेत्रहीन व्यक्तींना नोटांची आणि त्यांच्या किमतीची ओळख पडते.